प्रयोग करणार आहोत. प्रयोगाचं नाव आहे ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. मी प्रयोग करताना तुम्ही नीट बघायचं, नीट निरीक्षण करायचं. ओके ओके. आता आपल्याला प्रयोग करताना काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघूया. हे एक ताट लागणार आहे, रंगीत पाणी लागणार आहे, ही ताटात मी मेणबत्ती उभी केलेली आहे, माचीस लागणार आहे आणि हा काचेचा ग्लास. करायची का सुरुवात? हो. आता मी मेणबत्ती पेटवते. आता हा काचेचा ग्लास मी उपडा करते आणि मेणबत्तीवर पालथा घालते. काय झालं बघा रे? मेणबत्ती विझली. आणि बघा दुसरं काहीतरी झालं. ताटातलं पाणी मारलं. कसं काय झालं? मेणबत्ती कशी विझली ते मी तुम्हाला सांगते. हा जो ग्लास मी मेणबत्तीवर पालथा घातलाय तो कसा आहे? रिकामा आहे का भरलेला आहे? रिकामा आहे. पण आपण मागच्या प्रयोगातून शिकलो ना, कोणत्याही रिकाम्या भांड्यामध्ये हवा ही असतेच. तसं या ग्लास मध्ये सुद्धा हवा आहे ना? आहे की नाही? पण तुम्हाला माहितीये का, ही जी हवा आहे ना, ही नुसती हवा नाही, तर या हवेमध्ये घटक आहेत, वायू आहेत. ऑक्सिजन नावाचा वायू आहे, कार्बन डायऑक्साइड नावाचा वायू आहे, हेलियम नावाचा वायू आहे, नायट्रोजन नावाचा वायू आहे. असे कितीतरी या हवेमध्ये वायू आहेत. तसं या ग्लास मध्ये सुद्धा हवा आहे ना, या हवेमध्ये सुद्धा वायू आहे. त्या हवेमधला जो ऑक्सिजन नावाचा वायू आहे ना, तो मेणबत्तीला जळण्यासाठी मदत करत होता. जोपर्यंत ऑक्सिजन होता तोपर्यंत मेणबत्ती पेटत राहिली. जसं ऑक्सिजन संपला तशी मेणबत्ती विझली. म्हणजे ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. आता दुसरं, ताटातलं पाणी ग्लासमध्ये शिरलं. कसं काय शिरलं सांगते मी. हा जो ग्लास मी मेणबत्तीवर पालथा घातलाय त्यातला जो ऑक्सिजन होता तो संपला आणि तिथे मोकळी जागा झाली, रिकामी जागा झाली. म्हणून ते ताटातलं पाणी त्या रिकाम्या जागेवर गेलं. कळालं का? हो. म्हणजे जेवढा ऑक्सिजन होता तेवढंच पाणी ग्लासमध्ये शिरलं. आता तुम्ही म्हणाल एवढंच का शिरलं, वरपर्यंत का नाही शिरलं? सांगते मी. इथं जी हवा आहे त्या हवेमधला जो इतर वायू आहेत ते काय मेणबत्तीला जळण्यासाठी मदत करत नाही, त्यांचा काय उपयोग नाही. ती इथेच आहे, तिथं काय मोकळी जागा झाली नाही, म्हणून पाणी वरपर्यंत गेले नाही. जेवढा ऑक्सिजन होता तेवढंच पाणी ग्लासमध्ये शिरलं. म्हणजे केवढा ऑक्सिजन होता एवढाच होता. आलं का लक्षात? हो. म्हणजे या प्रयोगातून आपण काय शिकलो? ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. सांगा रे, काय शिकलो? ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. मी लहानपणी रडत होते ना, तेव्हा माझी आजी ना असाच प्रयोग करून माझ्या अंगावरचा रेस काढत होती. रेस काढत होती. असाच प्रयोग बघा लहानपणी करायची आपली आई किंवा आजी. ओके, काय कळलं आजच्या प्रयोगातून सांगा? ज्वलनासाठी